हुमणी अळीचे भुंगेरे असतात। हुमणी अळीच्या नियंत्रण करण्यासाठी हे पण सोल्युबल आहे, पण थोडा टाइम लागतो याला पाण्यामध्ये सोल्युबल होण्यासाठी। टाकले लगेच मित्रांनो जे ग्लासच्या पाण्यामध्ये हे पूर्णपणे सोल्युबल झालेले आपल्याला पाहायला मिळतं। ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप व्यवस्थापन नाहीये तर हे सेपरेट पडलेले आहेत आणि तुम्ही त्याला कधी पण पावडरची कोटिंग जर झाली तर ती सेपरेट होत नाही। राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस अवकाळी पाऊस तिथं पडायला चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पावसाचा परिणाम म्हणजे जे काही हुमणी अळीचे भुंगेरे असतात तर ते जास्तीत जास्त तिथं पैदा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये खरीप हंगामात जर तुम्ही हळद त्याच्यासोबतच अद्रक किंवा इतर कुठल्याही पिकाची लागवड करणार असाल तर या पिकामध्ये आपल्याला हुमणी अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तिथं झालेला पाहायला मिळतो। कारण जे काही भुंगेरे असतात तर ते सध्याच्या काळात अंडे घालतात आणि त्याच्यातून जी काही अळी आहे तर ती बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर ह्या हुमणी अळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपलं पाटील बायोटेकचा अगोदर हुमनासूर या नावाचं जबरदस्त एक प्रोडक्ट उपलब्ध होतं। याच्यामध्ये एक जैविक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो, जी काही हुमणी असते तर त्या हुमणी अळीला पूर्णपणे खाऊन टाकते आणि हुमणी अळीवर आपल्याला रामबाण इलाज म्हणजे हुमनासूर होता। परंतु शेतकरी मित्रांनो, या वर्षी आपल्या पाटील बायोटेक कंपनीनं हुमनासूर जी म्हणजे दाणेदार स्वरूपातलं जे काही हुमनासूर आहे तर ते आपल्याला इथं आलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हुमनासूर NX या नावाचं सुद्धा एकदम पावडर स्वरूपातलं ज्याचा तुम्ही ड्रीपद्वारे सहजरित्या वापर करू शकताय। तर असं हुमनासूर NX आणि त्याच्यासोबतच जे काही हुमनासूर जी आहे तर याचा आपल्याला रासायनिक खतासोबत कशा प्रकारे वापर करायचा आहे तर ते सुद्धा सांगणार आहेत। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला इथं हे जे काही हुमनासूर होतं आपलं जुनं तर याचा 3 किलो प्रति एकरासाठी वापर करायचा होता आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हे जे काही हुमनासूर NX आणलेलं आहे तर प्रति एकरासाठी फक्त 500 ग्रॅम वापर करायचा आहे आणि हे जे हुमनासूर जी आहे तर 4 किलो प्रति एकरासाठी तुम्ही रासायनिक खतामध्ये मिक्स करून सुद्धा टाकू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 3 वेगवेगळे प्रोडक्ट का आपल्या पाटील बायोटेक कंपनीने दिलेत? हे तर काम एकच करताय हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी। आता याचं प्रमाण 3 किलो आहे हुमनासूरचं आणि हुमनासूर NXचं फक्त 500 ग्रॅम का आहे? शेतकरी मित्रांनो, हे जे काही हुमनासूर आहे आपलं तर हे 3 किलो आलं तर हे टाल्कन बेस वरती आधारित आहे आणि हे जे हुमनासूर NX आहे तर हे डेक्स्टॉस बेसवरती बनवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर याचा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो? सगळ्यात अगोदर मी देतो तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा याची जी हुमनासूर NX आहे तर याची सोल्युबिलिटी आपल्याला कशी पाहायला मिळते। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण जे काही हुमनासूर आहे आपला अगोदर आपण देत होतो तर त्याची सोल्युबिलिटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पण हे जे काही हुमनासूर आहे जे टाल्कम बेस आपण अगोदर देत होतो तर त्याची सोल्युबिलिटी इथं बघूया। तर मित्रांनो हे पण सोल्युबल आहे, पण थोडा टाइम लागतो याला पाण्यामध्ये सोल्युबल होण्यासाठी, कारण हे टाल्कम बेस आपण देत होतो अगोदर। आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जे आहे हुमनासूर NX आपण जे तुम्हाला देत आहोत तर त्याची सोल्युबिलिटी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो। सेम ग्लास आहे मित्रांनो, याच्यामध्ये थोडं हुमनासूरचं सॅम्पल पडलंय। तर मित्रांनो आता हे जे आहे तर हुमनासूर आपलं आता हुमनासूर NX याची सोल्युबिलिटी मी तुम्हाला इथं लाईव्ह मध्ये दाखवतोय। आपण एकच चम्मच घेतलेला आहे, पाणी पण बऱ्यापैकी सेमच आहे तर तुम्ही इथं पाहू शकता। टाकले लगेच मित्रांनो जे ग्लासच्या पाण्यामध्ये हे पूर्णपणे सोल्युबल झालेले आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता तर याची जी सोल्युबिलिटी आहे तर ती एकदम नेक्स्ट लेवलची आहे। म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी झाकायच्या आतमध्येच हे पूर्णपणे आपल्याला सोल्युबल झालेले पाहायला मिळते आणि याचा कलर पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे बदललेला आहे। आता आपण ह्या जुन्या हुमनासूर जे आहे तर हे पण सोल्युबलच आहे मित्रांनो, याला थोडा नॉर्मल टाइम लागत होता। तर मित्रांनो हे तुम्हाला लाईव्ह मध्ये इथं दाखवण्याचं कारण म्हणजे काय, आपण जे हुमनासूर NX हा जो प्रोडक्ट आणलेला आहे तर याचा आता इथून पुढे तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त वापर तिथं वाढवणं गरजेचं आहे। फक्त 500 ग्रॅम 3 किलो ऐवजी फक्त 500 ग्रॅम आपल्याला जे काही हुमनासूर आहे तर ते प्रति एकरासाठी सोडायचं आहे। तर मित्रांनो जे हुमनासूर NX आणि हुमनासूर जे आहे तर आपल्याला ड्रीपद्वारे त्याची पाणी तयार करून सोडावं लागत होतं। परंतु आता हे जे हुमनासूर जी आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप व्यवस्थापन नाहीये, पाण्यातून सोडू शकत नव्हते तर अशा शेतकऱ्यांसाठी खास दाणेदार स्वरूपातलं आपण जे हुमनासूर जी आहे तर हे लॉन्च केलेलं आहे। तर हे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जे आहे तर ते दाणेदार स्वरूपात आपण शेतकऱ्यांना देतोय, एकदम दाणेदार स्वरूपात आहे। आणि आता मी इथं रासायनिक खत सुद्धा सॅम्पल म्हणून घेतलेला आहे
तर मित्रांनो, आता होतं काय, जे पावडर स्वरूपातलं असतं हुमनासूर, तर ते आपण रासायनिक खतासोबत मिक्स करू शकत नाही, कारण त्याचं लगेच पाणी होऊन जातं आणि आपल्याला खत टाकायला पण प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यात ज्या बॅक्टेरिया असतात तर त्यासुद्धा कुठं त्या डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळे आता हे जे हुमनासूर जी आहे दाणेदार स्वरूपातलं, याचा आपण रासायनिक खतामध्ये कसं वापर करू शकतो बुवा मित्रांनो? हे रासायनिक खत आहे, हे आपले हुमनासूर जीचे दाणे आहेत. मित्रांनो, सगळ्यात अगोदर म्हणजे आपण हे जे रासायनिक खतामध्ये मिक्सअप जर केलं तर हे एकत्र होत नाही. म्हणजे रासायनिक खताचे जे दाणे असतात तर ते सेपरेट असतात आणि जे हुमनासूरचे दाणे असतात तर ते सेपरेट असतात. आपण एकत्र जरी काढलं असं तरी मिक्सअप होत नाही. परंतु तेच जर मी तुम्हाला आता पावडर पण घेऊन टाकन, हे झाल्यावर पावडर पूर्ण शक्यतो रासायनिक खताच्या दाण्याला कोटिंग होईल आणि त्याचं पाणी होऊ शकतं. मित्रांनो, जी हुमनासूर जी मध्ये जी जैविक बुरशी आहे, जी हुमणीला पूर्णपणे खाऊन टाकते, तर तिला नियंत्रण करण्यासाठी हे हुमनासूरचे दाणे तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतील. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर, हे रासायनिक खतासोबत तुम्ही कसं देताय? मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तर मिक्सअप होत नाही आणि हे जे अशा दाणे अशा फॉर्ममध्ये बनवलेलं आहे, ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीवरती टाकू किंवा शेतामध्ये याला फेकून देऊ, तर मातीमध्ये गेल्यानंतर जे काही दाणे आहेत तर त्याचं विघटन होऊन त्याच्या जैविक बुरशी आहे तर तिचा प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर ती आपल्याला काम करताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं जे आपलं हुमनासूर जी आहे तर ते रासायनिक खतासोबत तिथं मिक्स करून डायरेक्ट आपल्या शेतामध्ये टाकू शकता. कुठल्याही प्रकारचा तिथं प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. परंतु जे पावडर स्वरूपातली आपली हुमनासूर आहे तर तुम्ही त्याला रासायनिक खतासोबत टाकू शकत नाही, कारण ते जर आपण टाकलं तर ते दाण्यालाच तिथं कोटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि त्याचं लगेच पाणी होऊ शकतं. आता आपण हे पाहत इथं मी आता इथं जे टाकलेलं आहे आपलं रासायनिक खत आणि हुमनासूरचे दाणे, तर हे सेपरेट पडलेले आहेत आणि तुम्ही त्याला कधी पण वेगळं करू शकता. परंतु एक वेळ जर आपलं पावडरची कोटिंग जर झाली तर ती सेपरेट होत नाही, रासायनिक खतासोबतच पडून राहते. त्याच्यामुळे शक्यतो शेतकरी मित्रांनो, जे हुमनासूर जी आहे तर ते रासायनिक खतासोबत वापरा आणि जे एनेक्स आहे, हुमनासूर एनेक्स आणि किंवा हुमनासूर, याला कुठल्याही प्रकारे आपल्याला रासायनिक खतासोबत तिथं वापरायचं नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? हुमणी अळीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्ही यावर्षी हुमनासूर जी, हुमनासूर एनेक्स आणि हुमनासूर या औषधांचा वापर करणार आहेत का? मला खाली कमेंट करून सांगा. तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर तो सुद्धा कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.